काय झालं होतं भैयाला? त्यांना पहिले एक डोकं दुखत होतं, चक्कर येत होती, वांट्या होत होत्या. अच्छा. त्यानंतर एक वेळेस त्यांना दवाखान्यामध्ये गेलं, तालुक्या ठिकाणी आमच्या. संध्याकाळी घरी आणलं. अच्छा. पण रात्रभर तेच त्रास त्यांना चालू होता. अच्छा. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी परत त्यांना न्यायचं तर पॅरालिसिस झटका आला त्यांना. अच्छा. कुठून आलात तुम्ही? राहणार मोजामध्ये, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. वाशिमवरून हा. आला. अच्छा, ठीक आहे. मग कुठं घेऊन गेलात तुम्ही त्यांना? त्यांना जसं ते पॅरालिसिस झटका आला, चारठाण्यामध्ये आणला त्यांना. अच्छा. चारठाण्यामधून परत त्यांची स्टेटमेंट केली त्या डॉक्टरनी, गावाकडे काढून दिलं त्यांना. अच्छा. पण ते डोकं जे आहे, ते थांबणं झालं त्यांचं. अच्छा. त्याच्यानंतर असं समाचार भेटला आम्हाला की औरंगाबादमध्ये जा तुम्ही, गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये अच्छा. आहे. अच्छा. तिथे गेल्याच्या नंतर डॉक्टरनी MRI वगैरे, सिटी स्कॅन वगैरे केलं. ते म्हणे माझ्या पद्धतीने मी स्टेटमेंट करतो म्हणे, पण ते माझ्या याच्यामध्ये स्कोपमध्ये बसलं नाही ते. अच्छा. अच्छा. त्याच्यामुळे मग काकाकडनं तुमचा नंबर घेतला. अच्छा. तुम्हाला कॉल केला, तुम्हाला ते व्हॉट्सअपवरती टाकलं. तर तुम्ही म्हणले की डायरेक्टली माझ्याकडे येऊन जा म्हणे, काय जे आहे ते मी क्लिअर करून देतो. ऍक्च्युली यांना होतं पॅरालिसिस. यांचं MCA टेरिटरीमध्ये जवळजवळ 70 to 80% स्टेनोसिस आहे. आपण पाहू शकता. क्लिअर दिसतं याच्यामध्ये की इन्फेक्शन आहे या ठिकाणी, या ठिकाणी, या ठिकाणी जवळजवळ 70 to 80% आहे. क्लिअर आहे. तर माझ्याजवळ ऍडमिट होऊन किती दिवस झाले तुम्हाला? आता आम्ही 12 तारखेला ऍडमिट झालो. अच्छा. 12, 13, 14 आणि 15 डिस्चार्ज झाला. अच्छा. त्याच्यामध्ये कसं वाटत आहे तुम्हाला? किती टक्के फरक वाटत आहे तुम्हाला? 99% आम्हाला फरक वाटतोय, कारण आम्हाला 13 तारखेला जाणवलं होतं की फरक होऊन राहिला म्हणून. अच्छा. तर आता 15 तारीख आली, त्याच्यामध्ये आम्हाला 99%. अच्छा. काही त्रास नाही ना आता तुम्हाला? अच्छा. आता एकदम व्यवस्थित वाटत आहे. जे काही त्रास होता पहिले ते काही पण नाही आता. ठीक आहे.